नमस्कार मित्रांनो, एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत स्टॉक अकाउंटमध्ये आपण फंड ॲड कसा करायचा. जोपर्यंत तुम्ही फंड ॲड करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकत नाहीत किंवा कोणता पण स्टॉक तुम्हाला बाय करायचा असेल किंवा तो स्टॉकवर तुम्हाला प्रॉफिट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फंड तर लागणारच आहे मित्रांनो. तो फंड कसा ॲड करायचा, तर तो फंड ॲड करण्यासाठी सिंपल 2 मिनिटाची प्रोसेस आहे. ती प्रोसेस तुम्ही करून घ्या. तर आपण अपस्टॉकचं ॲप ओपन करूया. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला फिंगरप्रिंट मागेल. आता फिंगरप्रिंट आपण देऊया. फिंगरप्रिंट दिल्याच्यानंतर पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड दिसत आहे अपस्टॉकचा. सिंपल तसाच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पण दिसणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या जी कंपनी आहे त्या कंपन्या पाहू शकताय. टाटा मोटर्स, रिलायन्स, पेटीएम या अशा पूर्ण ज्या कंपन्या आहेत, सन टी व्ही, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, अडानी, या सगळ्या कंपन्या तुम्हाला जर बाय करायचं म्हटलं तर तुम्हाला तो फंड लागणार. आणि बाय करून ज्यावेळेस तुम्ही बाय करून सेल करता, सपोज आता ही झीलची कंपनी आहे, ही 283ला तुम्ही बाय केली. बाय केल्यानंतर ही गेली 290ला आणि तुम्ही 290ला सेल करून टाकली. तर तुमचं प्रॉफिट किती असेल एक क्वांटिटी मागे. तर तुम्ही 1000 शेअर्स जर बाय केला 283ला आणि तो एक शेअर्स 283चा 290ला गेला एका दिवसामध्ये आणि तुम्ही त्या ठिकाणी सेल केला तर तुमचं प्रॉफिट जे आहे ते ₹7 तुमचं प्रॉफिट असेल. तर या पद्धतीने तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करावं लागतं. तर आपण ते ॲडव्हान्समध्ये आपण पाहूया नंतर. पण आपण आज सिंपल पाहणार आहोत की आपण फंड ॲड कसा करायचा. तर मित्रांनो, तुम्हाला हे बॅक खालच्या साईडला दिसत आहे, तुम्हाला हे ऑप्शन दिसतात. माय वॉच लिस्ट, ऑर्डर, हे प्रोफाईल, हे अकाउंट वगैरे. तर या ठिकाणी तुम्ही अकाउंटला क्लिक करायचं. अकाउंटला क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला फंडचं ऑप्शन येते. हे टोटल फंड इथं 0 सध्या आहे. मी हे अकाउंट यूज करत नाही. फक्त डेमोसाठी अकाउंट आहे माझे की ॲड कशी प्रोसेस करायची, काय करायचं त्यामुळे हे फंड अकाउंट माझं आहे. तर पाहूया आपण. या ठिकाणी खालच्या साईडला तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, विड्रॉल फंड आणि ॲड फंड. या ठिकाणून तुम्हाला आता सपोज तुम्ही या ठिकाणी फंड ॲड केला, तोच तुमच्या फंड ॲड झाल्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही ट्रेडिंग चालू करता. ट्रेडिंग चालू केल्याच्यानंतर जे प्रॉफिट होईल किंवा जर टोटल तुमचा फंड आहे, तुम्हाला जो फंड विड्रॉल करायचा असेल तर या ठिकाणी विड्रॉल करून तुम्ही पण तुमच्या बँक अकाउंटला परत तो घेऊ शकता. म्हणजे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की मला तो परत माझ्या अकाउंटला फंड विड्रॉल करायचा आहे बँक अकाउंटला, तर तुम्ही 0 मिनिटामध्ये फंड विड्रॉल करू शकता. तर ॲड फंड आपण पाहूया. आता ॲड फंडला क्लिक करूया. ॲड फंडला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जे तुमचं बँक अकाउंट लिंक असेल ते बँक अकाउंट तुम्हाला या ठिकाणी दिसणार. माझं जे आहे ते युनियन बँक ऑफ इंडियाचं आहे. तुम्ही अकाउंट ओपन करता वेळेस तुम्ही कोणतं ॲड केले ते ॲड तुमचं दिसणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकताय. ॲड फंड केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी सपोज तुम्हाला जेवढा पण फंड ॲड करायचा तेवढा तुम्ही करू शकताय. आपण थोडक्यात टाकूया ₹5000. 5000 टाकल्याच्यानंतर पे विथ UPI या ठिकाणी UPIला क्लिक केल्याच्यानंतर मला या ठिकाणी गुगल पेचं ऑप्शन येते, फोनपेचं ऑप्शन येते. तर या ठिकाणी गुगल पेला किंवा फोनपेला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पिनचं ऑप्शन येईल. जो तुमचा बँकचा पिन आहे तो पिन टाकून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि तो पिन टाकून पेमेंट केल्याच्यानंतर एक 50 सेकंद किंवा 1 मिनिटाच्या आत तुमचं ते जो फंड आहे तुमच्या अपस्टॉकला दिसणार आहे. तरी मोरची प्रोसेस जर मी चालू केली तर हे समोरचं ब्लँक दिसणार आपलं, की रेकॉर्डिंगमध्ये येत नाही ते. त्यामुळे आपण नेक्स्ट प्रोसेस नाही करणार. ते आपल्याला केली तरी आपल्याला हे दिसणार नाही. या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डमध्ये ते नाही होत. पर्सनल इन्फॉर्मेशन स्क्रीन रेकॉर्ड नाही रेकॉर्ड करत. त्यामुळे जर तुम्ही फंड ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला फंड या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी 0 दिसतं, या ठिकाणी ₹5000 तुम्हाला फंड दिसेल ॲड केल्याच्यानंतर. तर मित्रांनो, ही सिंपल प्रोसेस आहे. 2 मिनिटाची प्रोसेस आहे. ही करून घ्या आणि उद्यापासून आपण ट्रेडिंग चालू करूया. आणि तुमच्या मनात डाऊट असेल की मी फंड ॲड करायला कुठं जाणार, तर तुमच्या अकाउंटलाच राहणार, तो कुठंही जाणार नाही. ज्यावेळेस तुम्ही बाय सेल करता तो तुमचा फंड वाढत राहणार. जसं प्रॉफिट होईल आपली या ठिकाणी तसं तो फंड वाढत राहणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला विड्रॉलचं फंड येते. विड्रॉल फंडचं ऑप्शन येते. विड्रॉल फंडला क्लिक करून तुम्ही विदिन 1 मिनिटामध्ये तो फंड जो तुमचा आहे तुमच्या बँक अकाउंटवरून या ठिकाणी घेतलेला आहे तो तुम्ही तुमच्या परत बँक अकाउंटला थोड्या टायमिंगमध्ये तुम्ही वापस रिटर्न करू शकता.
तर मित्रांनो, ही आहे प्रोसेस 2 मिनटाची करून घ्या. त्याच्यानंतर आपण उद्यापासून आपली ट्रेडिंग चालू करूया. ओके.